श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आयुष्यात सुख असो किंवा दुःख असो, जगावं तर लागत असतं. मग दुःखात राहून काय होणार आहे? दुःखच मिळणार असते. पण जर आपण दुःखातही आनंदानं राहण्याचा प्रयत्न केला तर किमान आपण आपलं पुढील जीवन हे तरी चांगल्या पद्धतीनं जगण्याचा प्रयत्न करू शकतोय. म्हणून श्रोते हो, परिस्थिती कोणती असो, कधीच नाराज व्हायचं नाही, कधीच हताश व्हायचं नाही. नेहमी पॉझिटिव्ह विचार करायचा, पॉझिटिव्ह विचार ठेवायचा. निगेटिव्ह विचारांना कधीच मनात जागा द्यायची नाही. देवाची मनोभावे सेवा करायची. आपल्याला जे आयुष्यात हवंय ते देव आपल्याला नक्कीच देत असतोय. देवावर विश्वास ठेवा, त्यांना मनापासून शरण जा. श्रोते हो, एकाग्रतेनं देवाची सेवा केली तर आयुष्यात कधी कधी आपण ज्या गोष्टींची अपेक्षा देखील केलेली नसते त्या गोष्टी सुद्धा देव आपल्याला देत असतोय. म्हणून निश्चित राहा, सेवा करा आणि आपल्या मनाला नेहमी सांगत राहा, हे पण दिवस जातील आणि चांगले दिवस येतील. श्रोते हो, नक्की दिवस बदलत असतात, तेच दिवस राहत नसतात. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. माणसाचं नशीब हे कितीही चांगलं असलं तरीही त्याच्या काही इच्छा अपूर्ण राहत असतात. हसून नाही तर थोडं सोसून बघावं. आयुष्य असंच असतं, थोडं त्याला आपल्याच तालात वाजवून बघावं. प्रत्येक दिवस हे देवानं आपल्याला दिलेली भेट आहे. उद्याची कोणतीही हमी नाही. त्यामुळे प्रत्येक दिवशी सकारात्मक राहा, देवावर विश्वास ठेवा. कोणत्याही मनुष्याला समोरच्या व्यक्तीनं योग्य समजावं असं कधीच वाटत नसतं, पण गैरसमज करून चुकीचं ठरवावं अशी अपेक्षा सुद्धा नसते. आनंदी राहण्यासाठी पैशानं कमावलेल्या वस्तूपेक्षा स्वभावानं कमावलेली माणसं ही जास्त सुख देत असतात. माणुसकी ही अशी जादू आहे जी बघितली तरच दिसते, दाखवली तरच भेटते, केली तरच कळते, मानली तरच मिळते आणि ओळखली तरच शेवटपर्यंत टिकते. शोध घेता घेता हरवून जाणारी गोष्ट म्हणजे समाधान. आभाळापर्यंत पोहोचायचं असेल तर सूर्याची उष्णता ही सहन करावी लागत असते. अंदाज ही मनाची कल्पना आहे, तर अनुभव ही जीवनाची शिकवण आहे. शब्दाला कोणी स्पर्श करू शकत नसतं, परंतु मनाला स्पर्श करण्याची ताकद फक्त आणि फक्त शब्दात असते. प्रवाहाच्या विरुद्ध बोललं की लोकांना राग येतो, पण सत्याचा मार्ग हा नेहमी प्रवाहाच्या विरुद्ध असतो. म्हणून सत्य स्वीकारायला आणि पचवायला अवघड असतं. लाचारी स्वीकारून प्रवाहात राहण्यापेक्षा स्वाभिमानानं स्वीकारलेला एकटेपणा हा कधीही चांगला असतो. लहान आहे म्हणून नदी वाहिली नसते, तर कधी समुद्र बनली नसते. त्यामुळे प्रत्येकानं स्पर्धेत भाग घेणं गरजेचं असतं. यश मिळेल न मिळेल, निदान आत्मविश्वास, समाधान आणि अनुभव हा नक्कीच मिळत असतोय. यामुळे जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन
हा सकारात्मक राहत असतो. साडी चुगली हा असा चटकदार पदार्थ असतो की ज्यात माल शून्य असतो, पण मसाल्याचा भडीमार जादा असतो. त्यामुळे खाणाराची प्रकृती बिघडते आणि करणाराची विकृती बळावते. आयुष्य हे मनसोक्त आनंदात जगून घ्या. जास्त काळजी करत बसू नका. जे व्हायचंय ते परमेश्वरावर सोडून द्या. कारण रात्री उमलणाऱ्या फुलांना सुद्धा माहिती नसतं की सकाळी मंदिरात जायचंय का स्मशानभूमी जायचंय. जीवन हे क्षणभंगूर असतं. वेळेचा अहंकार सोडा. दुसऱ्याला कमी लेखू नका. कोणाशी तुलना करू नका. आणि मग बघा जीवन कसं आनंदित होतं ते. मुंगीला मध आणि माणसाला मध चालत नाही, कारण मधाच्या गंधानं मुंगी तिच्याकडे आकर्षित होते आणि त्याच्या चवीमुळं ती त्याला खायला जाते. मध चिकट असल्यामुळं ती त्याच्यात अडकते. बाहेर पडण्याच्या धडपडीमुळं ती त्यातच मरण पावते. त्याचप्रमाणे माणसाच्या जीवनात मध म्हणजे मत्सर असेल तर त्याचा विनाश ठरलेला असतो. प्रामाणिकपणा हे दुसऱ्याला दिलेलं वचन नसून चांगलं आयुष्य जगण्यासाठी स्वतःलाच घातलेला एक नियम असतोय, जो तुमच्या व्यक्तिमत्वाचं सौंदर्य हा खुलवत असतो. स्वल्प विरामात राम आहे, अर्ध विरामातही राम आहे आणि पूर्ण विरामातही राम आहे. आयुष्यात कुठं थांबायचं, कुठं पुढं जायचं हे समजलं तर जीवनातही राम आहे आणि जीवनास अर्थ आहे. शिवी ही शब्दांचीच असते आणि ओवी ही सुद्धा शब्दांचीच असते. धीर शब्दांचा असतो आणि शब्दांचा तीर सुद्धा असतो. शब्दांचा मांडव असतो, शब्दांचा तांडव सुद्धा असतो. शब्दांनी हलवताही येतं, खुलवताही येतं, फुलवताही येतं आणि झुरवताही येतं. जसं अंड बाहेरून फुटलं तर आमलेट तयार होतं, पण आतून फुटलं तर एक नवीन जीव सृष्टीच्या सेवेत दाखल होतो. जे इतरांच्या उपयोगी पडतात ते खरे योगी असतात. जे इतरांना उपद्रवी ठरवतात ते खरे रोगी असतात. आणि जे नीतिमत्ता धरून प्रामाणिकपणे काम करतात त्यातून जो आनंद मिळतो तेच खरे स्वानंद योगी असतात. आपल्या आयुष्याची दुसऱ्याच्या आयुष्याशी तुलना करत बसला तर तुम्हाला कधीच मनशांती मिळणार नाही. आपल्याकडे जे आहे त्यामध्ये समाधान माना आणि आयुष्य आनंदात जगा. कारण प्रत्येकाच्या जीवनात सुखाचा उपभोग असतो. काहींना तो ओंजळभर मिळतो तर काहींना रांजणभर, पण त्यातून मिळणारा आनंद हा ज्याला कळतो तो सुखी समाधानी जीवन जगू शकतो. कोणी कितीही चिडवण्याचा किंवा अपमानित करण्याचा प्रयत्न केला तरी मनावर संयम ठेवून शांत राहून त्यांची जागा त्यांना दाखवणं हेच खरं शौर्याचं लक्षण असतं. घर रस्त्यावर असेल तर त्याची किंमत येते. शेती रस्त्यावर असेल तर त्यालाही भाव असतो. पण माणूस रस्त्यावर आला की त्याची किंमत संपत असते. पुस्तकानं माणसाचं मस्तक सशक्त होतं. सशक्त झालेलं मस्तक कुणाचं हस्तक होत नसतं आणि हस्तक न झालेलं मस्तक कुठंही नतमस्तक होत नसतं. कुणाचीही ताकद तो किती मोठा आहे यावर कधीच अवलंबून नसते. प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते. म्हणून सुखापेक्षा समाधान शोधा. आयुष्य खूप आनंदात जाईल.
विष आणि शब्द एकाच ताकदीचे आहेत. विषाचा एक थेंब शरीरात शिरला की जीवन संपवतो आणि गैरसमजुतीचा एक शब्द हा कानात शिरला की भली भली नाती संपवतो. म्हणून विष आणि गैरसमजाला दूर ठेवा.